हाय स्टुडंट्स, वेलकम इन एसडी ट्यूशन क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचा लेसन मॅथ्स 1चा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पाहत आहोत। पाहूया त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.1 पहा। क्वेश्चन आहे कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स। कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स। पहा इक्वेशन्स दिलेला आहे 5x + 3y = 9, 2x - 3y = 12। एक गोष्ट लक्षात घ्या, इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजेच त्या इक्वेशन्समध्ये असलेले व्हेरिएबल्स x आणि y, तिथे आपल्याला x आणि y दिलेले आहेत, कोणतेही व्हेरिएबल्स असतील त्यांची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजेच इक्वेशन सॉल्व करायचं। ते इक्वेशन सॉल्व करताना पहा 5x + 3y = 9 आहे, 2x - 3y = 12 आहे। या दोन इक्वेशन्सची जर मी ॲडिशन केली तर इथे पहा त्यांचे दोन कोइफिशियंट जे आहेत ते सेम आहेत आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत। म्हणजे जर मी ॲडिशन केली ह्या दोन इक्वेशन्सची तर हे 3y ला 3y कॅन्सल होतील, म्हणजे मी x ची व्हॅल्यू फाइंड करू शकते। बघा हे आपण ठरवायचं की काय करायचं आहे। इथे पॉझिटिव्ह 3y निगेटिव्ह 3y आपण काय करणार आहोत, ह्या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन। इक्वेशन 1 म्हणा इक्वेशन 2। लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2। 1 and 2 इक्वेशनचे आपण काय करणार आहोत, ॲडिशन। पाहूया 5x + 3y = 9 फर्स्ट इक्वेशन, 2x - 3y = 12 सेकंड इक्वेशन। ॲडिशन करायचे आहे त्यावेळी काय होईल, 5x + 2y 7x, 3y ला 3y कॅन्सल होईल = 9 आणि 12 ची ॲडिशन 21। क्लियर, 7x = 21। आता 7 हा x ला कोणतंही साइन नसतं तेव्हा मल्टिप्लिकेशन, हा x ला मल्टिप्लाय असलेला 7 हा = साइनच्या राईट हँड साईडला नेल्यावर काय होईल, डिवाइडला होईल आणि डिवाइड केला आपण 7 ने 21 ला x = आलेले आहेत 3। पुढे पहा आता जी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे x = 3 ती कुठल्याही इक्वेशनमध्ये आपण पुटअप करून घ्यायची। मग प्लेस x = 3 इन इक्वेशन 1। ठीक आहे, इथं आपण इक्वेशन 1 मध्ये टाकलेले आहेत। आपले इक्वेशन 1 काय आहे, 5x + 3y = 9। आता 5x आहे म्हणजेच 5 × x ची व्हॅल्यू 3 ती लिहायची, 5 × 3 + 3y = 9। म्हणजे इक्वेशनमध्ये जिथे x आहे तिथे आपण काय घेतलेलं आहे, 3। 5 × 3 + 3y = 9। 5 3 जा 15, हे 3y ला प्लस आहेत, इकडे गेल्यावर काय होतील म्हणजे राईट हँड साईडला मायनस होतील। 5 3 जा 15, हे 3y ला पॉझिटिव्ह आहेत, ते इकडे आल्यावर होतील राईट हँड साईडला निगेटिव्ह। मग 9 - 15 किती होतील, 6, परंतु बिगर नंबर साइन किंवा मोठ्या संख्येचं साइन आपण देतो म्हणून 3y = आलेले आहेत -6। लहान संख्येतून मोठी संख्या मायनस केलेली आहे म्हणून आलेले आहेत -6। आणि हे 3y ला मल्टिप्लाय आहे ते होतील डिवाइड बाय 3 ने डिवाइड केले आले 3 2 जा 6 आणि हे निगेटिव्हचं साइन म्हणून आन्सर आलेला आहे -2। सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणं अगदी इझी आहे। इक्वेशन्स सोल्युशन काय लिहायचं, नेहमी पहिल्यांदा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सोल्युशन लिहायचं। x y 3 - 2, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -2 अल्फाबेटिकली राईट करायचं, इझी आहे। सेकंड नंबरचे इक्वेशन पाहूया काय आहे। इक्वेशन सेकंड पाहूया, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। इक्वेशन आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22। आता इथे पहा मी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे पण कोइफिशियंट बघा 5b आहे 5b आहे, परंतु आपण जर ॲडिशन केली तर 5b आणि 5b ची ॲडिशन 10b होईल। कोणतेही व्हेरिएबल इथे कॅन्सल होणार नाही, तर ते कॅन्सल व्हावं यासाठी आपण काय करायचं, 5b आणि 5b जर कॅन्सल करायचं असेल तर आपण सबट्रॅक्शन करायचं। फर्स्ट इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं। लिहून घेऊया, 3a + 5b = 26 फर्स्ट इक्वेशन, a + 5b = 22 हे सेकंड इक्वेशन। आपण काय करणार आहोत, सेकंड इक्वेशन फर्स्टमधून मायनस करणार आहोत। लिहिताना कसं लिहायचं, सबट्रॅक्ट सेकंड इक्वेशन फ्रॉम फर्स्ट, म्हणजे पहिल्या इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करणार आहोत। इथे आपण इक्वेशन्स राईट करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे इक्वेशन सबट्रॅक्शन करताना जे सेकंड नंबरचे इक्वेशन आपण राईट करतो त्याचे काय करायचे असतात, सर्व टर्मचे साइन चेंज करायचे। तर इथे पहा a पॉझिटिव्ह आहे तो आपण निगेटिव्ह करून घेतला, इथे 5b पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह करून घेतला, 22 पॉझिटिव्ह आहे तोही आपण निगेटिव्ह करून घेतला। आता पहा
इथे 5b पॉझिटिव्ह निगेटिव्ह होता, काय झाले, कॅन्सल झाले. पहा 5b 5b कॅन्सल झाले. राहिले बघा 3a आणि हा निगेटिव्ह a आहे आता, म्हणजे इथे काय होणार आहे, सबट्रॅक्शन. 3a मायनस, इथे कोएफिशियंट नसतो तेव्हा 1 असतो. 3 minus 1 2a इज इक्वल टू 26 minus 22, कारण 22चं साईनसुद्धा चेंज झालेलं आहे, राहतील 4. आता हा 2a मल्टिप्लायला आहे, हा 2 काय होईल, डिवाइड बाय होईल. a इज इक्वल टू 2 2 जा 4, म्हणून a इज इक्वल टू 2. इथे काय होईल, 2 2 जा 4 राहिलेले आहे 2. आता a इज इक्वल टू 2 ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ते आपण कुठल्याही इक्वेशनमध्ये पुटअप करायचे. आपण काय केलेलं आहे, इक्वेशन सेकंड मध्ये काय केलेलं आहे, पुटअप केलेलं आहे. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. a प्लस 5b इज इक्वल 22 हे आहे आपले इक्वेशन सेकंड. a च्या जागेवर किती लिहिणार आहोत आपण, 2 प्लस 5b 22 आहे, तसंच बाकीचं राईट करायचं. फक्त जिथे आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे तिथं व्हेरिएबलच्या जागेवरती व्हॅल्यू पुटअप करायची. आता हा 2 पॉझिटिव्ह आहे, तो राईट हँड साईडला होईल निगेटिव्ह. 5b इज इक्वल टू 22 मायनस 2, 5b इज इक्वल टू 20. 5 आणि b मध्ये साईन मल्टिप्लाय, 5 काय होईल, डिवाइड बाय होईल, आणि b इज इक्वल टू राहील 5 4 जा 20, 5 1 जा 5, 5 4 जा 20, b इज इक्वल टू 4. सोल्युशन कसं लिहिणार, a आणि b आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू पहिल्यांदा 2 आणि 4. इझी आहे. इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. दिलेले जे 2 व्हेरिएबल आहेत त्यांची व्हॅल्यू करायची फाइंड. थर्ड नंबरचं किंवा क्वेश्चन 2 मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे, x प्लस 7y इज इक्वल टू 10, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. आता इथे पहा आपल्याला कोणतंही कोएफिशियंट इक्वल टू आहे का, सेम टू सेम नाही. दोन्हीही व्हेरिएबलला कोएफिशियंट सेम नाही आहेत. अशा वेळी काय करायचं, मल्टिप्लाय करून आपण कोणत्याही इक्वेशनचं व्हेरिएबल सेम करून घेऊ शकतो. तर इथे काय केलेलं आहे पहा, आपण इथे काय केलेलं आहे, आपण एक्सचा कोएफिशियंट सेम केलेला आहे. का केलेला आहे, कारण जर इथे आपण वायचं कोएफिशियंट सेम करायचं म्हटलं तर आपल्याला 7 इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करावं लागलं असतं आणि 2 इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करावं लागलं असतं. त्यापेक्षा हे इझी आहे. आपण इक्वेशन फर्स्टला 3 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथं 3x मिळतील, म्हणून आपण इक्वेशन फर्स्टला काय केलेलं आहे, 3 मल्टिप्लाय. पहा मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 मल्टिप्लाय केलं, काय मिळालं, 3 मल्टिप्लाय केल्यावर एक्सला मल्टिप्लाय केलं 3 3x, 7ला मल्टिप्लाय केलं 3 21 इज इक्वल टू 10ला 3 मल्टिप्लाय केले 30. ती मी स्टेप लिहिलेली नाही आहे. 3x प्लस 25 इज इक्वल टू 30 हे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपलं पहा इथे कोएफिशियंट सेम झाला, 3x सेकंड इक्वेशन थर्ड इक्वेशन. पण आता इथे दोघांचे साईन सेम आहेत, पॉझिटिव्ह आहेत दोन्ही पण. जर आपल्याला कोएफिशियंट कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. मग आपण इक्वेशन थर्डमधून सेकंड सबट्रॅक्ट करणार आहोत. कसं लिहायचं, सबट्रॅक्टिंग सेकंड इक्वेशन बाय थर्ड, कारण थर्डचे कोएफिशियंट काय झालेले आहेत, मोठे आहेत, म्हणून आपण काय करणार आहोत, थर्ड इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन मायनस करणार आहोत. हे आहे आपलं थर्ड इक्वेशन आणि हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. थर्ड इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन मायनस करण्यासाठी मी लिहून घेतले. आता पहा 3x प्लस 20y इज इक्वल टू 30 हे थर्ड इक्वेशन. सेकंड इक्वेशन 3x प्लस 2y इज इक्वल टू 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 असं सेकंड इक्वेशन होतं. इथं मायनसचं साईन आहे. आता इथे पहा सबट्रॅक्टिंग करायचं म्हणजे पहिली स्टेप कोणती असते, साईन चेंज करायचे. 3xचं साईन पॉझिटिव्ह होतं निगेटिव्ह केलं, इथे निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह केलं, पॉझिटिव्ह 7चे निगेटिव्ह 7 केले. आता इथे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाले, इथे साईन सेम झाले. 21 प्लस 2 23y इज इक्वल टू 30 मायनस 7, कारण साईन 7चं साईन निगेटिव्ह आहे. 30 मायनस 7 किती झाले, 23. आता हे 23 मल्टिप्लायला आहेत वायला, हे काय होतील, डिवाइड बाय. y इज इक्वल टू 23 अपॉन 23, y इज इक्वल टू 1. आता इथे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आपण ही कुठल्याही इक्वेशनमध्ये पुटअप करून घेऊया. इथे मी इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलेले आहे. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट.
x + 7y = 10 हे फर्स्ट इक्वेशन आहे. yच्या जागेवर आपल्याला काय लिहायचे आहेत 1. पहा x + 7 × y 7 × 1 = 10. मग x + 7 = 7 = 10. 7 हे पॉझिटिव्ह आहेत लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला ते निगेटिव्ह होणार. x = 10 - 7 x = 3. आपलं सोल्युशन आलेलं आहे x y 3 and 1. कधीही उलटं सोल्युशन लिहायचं नाही. x ची किती आहे 3 तेच पहिल्यांदा लिहायचे. जरी आपण ती व्हॅल्यू नंतर फाइंड केलेली असेल तरी लिहिताना ती अल्फाबेटिकलीच लिहायचं. म्हणजे x y 3 and 1. पुढचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल पहा. 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13. हे फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन्स आहेत. आता पहा इथे आपल्याला 2x सेम कोएफिशियंट आहे बरोबर, फक्त साइन सेम आहे. आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. आपण काय केलेलं आहे फर्स्ट इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलं आहे. लिहिलेलं आहे सबट्रॅक्टिंग सेकंड इक्वेशन बाय फर्स्ट. म्हणजे पहिल्या इक्वेशनमधून दुसरी इक्वेशन आपण मायनस करणार आहोत. आपण इक्वेशन्स राईट करून घेतले. सबट्रॅक्टिंग करताना पहिली स्टेप कोणती 2 नंबरच्या ह्या इक्वेशनचे साइन चेंज करायचे. 2x पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह, पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह, 13 पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह. आता इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. 3y आणि मायनस हा कोएफिशियंट नाही तेव्हा कोणता असतो 1. इथे yला कोएफिशियंट नाही तेव्हा असतो 1. आणि इथे सेम साइन झालेले आहेत निगेटिव्ह निगेटिव्ह, म्हणून ह्यांची ॲडिशन होईल. 3 + 1 4 आणि नंबर्सला असलेलं साइन कोणतं राहील मायनस. इथे -4y = 13 - 9 किती होतील 4. परंतु मोठ्या संख्येचं साइन 13 निगेटिव्ह आहे म्हणून -4. आता इथे पहा y = मल्टिप्लायला असलेला -4 काय झाला डिवाइड बाय झाला म्हणून y = 1. सेम साइन असतील डिवायडेशन करताना तर इथे काय होतात पॉझिटिव्ह होतात म्हणून y = आलेले आहे 1. आता y = 1 ही व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप करून घेऊया. केलेले आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये. फर्स्ट इक्वेशन आहे 2x - 3y = 9. yच्या जागेवर लिहिणार आहोत 1. 2x - 3 × 1 = 9. आता 2x - 3 = 3 = 9. हे निगेटिव्ह असलेले 3 काय होतील लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह होतील म्हणून 2x = 12 आणि 2 हे xला मल्टिप्लायला आहेत म्हणून 2 हे डिवाइड बाय होतील. मग 12/2 x = 6. इझी आहे एक्झाम्पल. सोल्युशन राईट करायचं 6 आणि 1. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल आहे 5m - 3n = 19. m - 6n = -7. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. आता इथे पहा इथे आपण कोएफिशियंट सेम नाही आहेत. आपण सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 5m मिळेल. आपण काय करूया सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू तर आपला हा mचा कोएफिशियंट सेम होईल. मग आपण बघा काय केलेलं आहे मल्टिप्लाइंग सेकंड इक्वेशन बाय 5. 5 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 5m. 6ला 5 ने मल्टिप्लाय केलं 30n = 7 × 5 = 35. इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 5m - 39 = -35. आता काय करायचं आहे 5m आपल्याला मिळाला. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन कोएफिशियंट सेम मिळाला परंतु 5m हे काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. जरी आपण ॲडिशन केली तर ते कॅन्सल होणार नाहीत. मग आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन. आपण काय केलेलं आहे इथे थर्ड इक्वेशनचे कोएफिशियंट मोठे आहेत म्हणून आपण थर्ड इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन मायनस केलं आहे. लिहिलं कसं आहे सबट्रॅक्टिंग फर्स्ट इक्वेशन बाय थर्ड. म्हणजे तिसऱ्या इक्वेशनमधून पहिले इक्वेशन आपण मायनस केलेलं आहे. इक्वेशन्स राईट करून घेतले. सबट्रॅक्टिंग करताना पहिली स्टेप साइन चेंज करून घ्यायचे. 5m पॉझिटिव्ह निगेटिव्ह केला. इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह केला. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह केला. आता इथे पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाले. इथे मात्र हे निगेटिव्ह आहे हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं आहे म्हणजे 30 - 3 होणार. डिफरंट साइन झालेले आहेत त्याच्यामुळे 30 - 3 27
आणि बिगर नंबर साइन येणार आणि काय होणार इथे बिगर नंबर साइन येणार कारण 30 हे मोठी संख्या आहे आणि निगेटिव्ह आहे म्हणून ते -27 इज इक्वल टू 35 आणि 19 काय झालेले आहेत सेम साइन झाले आता निगेटिव्ह म्हणून त्यांची काय होईल ॲडिशन होईल 35 + 19 54 आणि नंबर्सला असलेलं साइन इक्वेशनला किंवा नंबरला असलेलं साइन राहतं म्हणून काय आलेलं आहे -54. आता हे 27 निगेटिव्ह मल्टिप्लायला आहेत ते काय होतील डिवाइड बाय होतील आणि 27 2 जा 54 आणि सेम साइन असल्यामुळे ते झालेलं आहे +2 n इज इक्वल टू 2. आता n इज इक्वल टू 2 हे व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशनमध्ये पुटअप करायची मग ते आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुटअप केलेले आहे लिहिलेलं आहे पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. मग पहा 5m - 3n इज इक्वल टू 19 हे फर्स्ट इक्वेशन आहे त्याच्यामध्ये n च्या जागेवर आपण 2 राईट करणार आहोत मग 5m - 3 इंटू n ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 19. 5m - 3 2 जा 6 हे -6 पुढच्या स्टेपला काय होतील पॉझिटिव्ह होतील राईट हँड साईडला. त्याच्यानंतर हे 5 हे काय आहेत मल्टिप्लायला आहेत ते होतील डिवाइड बाय इथे डिवायडेशन केलं 5 1 जा 5 5 5 जा 25 m इज इक्वल टू 5. सोल्युशन काय आहे आपल्या mnचं 5 and 2. इझी आहे कोइफिशियंट सेम करायचं साइन पाहायचं सबट्रॅक्शन करायचं का ॲडिशन करायचं आहे एक व्हॅल्यू मिळाली की दुसरी व्हॅल्यू फाइंड करायला इझी आहे. पुढचं एक्झाम्पल पाहूया 5 नंबरचं एक्झाम्पल पहा 5x + 2y इज इक्वल टू -3 आणि x + 5y इज इक्वल टू 4. इथेही कोइफिशियंट सेम नाहीत आपण इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x चा कोइफिशियंट सेम मिळेल. आपण काय करणार आहोत इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. आता सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 5x + 25y इज इक्वल टू 4 5 जा 20. पूर्ण टर्मला काय केले 5 ने मल्टिप्लाय केलं आलं काय 5x + 20y 25y इज इक्वल टू 20 हे मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशन थर्ड. आता थर्ड इक्वेशनमधून आपण फर्स्ट इक्वेशन काय करणार आहोत सबट्रॅक्ट साइन पहा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्टिंग फर्स्ट इक्वेशन बाय थर्ड इक्वेशन मधून आपण फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करणार आहोत. पहा इक्वेशन थर्ड राईट केलं 5x + 25y इज इक्वल टू 20 फर्स्ट इक्वेशन राईट केलं पहिली स्टेप सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करा पॉझिटिव्ह 5x निगेटिव्ह झाले पॉझिटिव्ह 2y निगेटिव्ह झाले आणि -3 हे पॉझिटिव्ह झाले बरोबर. आता पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 5x ला 5x गेले इथे 25y आणि इथे हे 2y काय झालेले आहेत आता आपले निगेटिव्ह म्हणजे ह्यांचं काय होणार आहे सबट्रॅक्शन 25 - 2 23y इज इक्वल टू हे सेम साइन झाले आता पॉझिटिव्ह 3 झाले म्हणून 20 + 3 23. मग 23y इज इक्वल टू 23 हे मल्टिप्लाय असल्यामुळे काय होतील डिवाइड बाय y इज इक्वल टू 23/23 y इज इक्वल टू 1 डिवायडेशन केल्यानंतर. आता y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप करायची कशामध्ये केलेले आहे आपण इक्वेशन सेकंड राईट करून घ्या x + 5y इज इक्वल टू 4 yच्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत 1. पुढच्या स्टेपला हे पॉझिटिव्ह 5 काय होते निगेटिव्ह परंतु नेहमी निगेटिव्ह करताना काय करायचं बरोबर किंवा इज इक्वल टू साइनच्या पुढची जी संख्या असेल ती पहिल्यांदा राईट करायची असते बरोबर आणि मग आपण लेफ्ट हँड साईडची लिहिलेली संख्या राईट करायची. आता हे पॉझिटिव्ह 5 राईट हँड साईडला काय झाले निगेटिव्ह 5 झाले 4 - 5 म्हणून काय आलेलं आहे -1 कारण लहान संख्येतून मोठी संख्या म्हणून -1 किंवा मोठ्या संख्येचं साइन द्यायचं म्हणून आणि सोल्युशन आहे -1 and 1. इझी आहे हे पण एक्झाम्पल. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया 6 नंबरचं एक्झाम्पल पहा 1/3x + y इज इक्वल टू 10/3 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आहे
इथे पहा फर्स्ट इक्वेशनला आपल्याला डिनोमिनेटर काय आहे 3 आहे, सेकंड इक्वेशनला डिनोमिनेटर आहे 4. आपण ह्या फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला तर आपल्याला हे 3 काय होतील कॅन्सल करता येतील, म्हणजे आपल्याला सरळ इक्वेशन मिळेल आणि आपल्याला पुढे सबट्रॅक्शन ॲडिशन करून व्हॅल्यू फाइंड करता येईल. आपण काय करणार आहोत फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय म्हणजे प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. करून घेऊया. पहा इथे केलेलं आहे मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय म्हणजेच प्रत्येक टर्मला केलं 1/3x × 3 + 3 × y. दुसरी टर्म काय आहे y आहे त्याला पण 3 ने मल्टिप्लाय आणि 10/3 × परत 3 म्हणजे मल्टिप्लाय. आता इथे पहा 3 हे डिनोमिनेटर आहेत, न्यूमरेटर कॅन्सल झाले, इथं 3 आहे तसेच इथे 3 कॅन्सल झाले. राहिले काय इक्वेशन x + 3y = 10. आपल्याला सरळ इक्वेशन मिळालेलं आहे. आता इथे पहा सेकंड इक्वेशनला डिनोमिनेटरला 4 आहे, आपण या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करायचं. तर काय मिळते पहा इथे केलेलं आहे आपण मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय 2x × 4 1/4y × 4 11/4 × 4. इथे 4 2 जा 8x, इथे 4 ला 4 कॅन्सल राहिले फक्त y = 4 ला 4 कॅन्सल राहिले फक्त 11. आता आपल्याला हे थर्ड आणि हे फोर्थ इक्वेशन मिळालेलं आहे. इथे पहा एक्सचा कोएफिशियंट पहा, इथे एक्सला कोएफिशियंट नाही, इथे 8 आहे, इथे y आहे, इथे 3 आहे. आपण इक्वेशन 4ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथं 3y मिळेल, मग सबट्रॅक्शन करून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करता येईल. किंवा इक्वेशन 3ला 8 ने मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला कोएफिशियंट सेम करता येईल. मी काय केलेलं आहे इक्वेशन 3ला 8 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, त्याच्यामुळे मला इक्वेशन काय मिळालं पहा इथे इक्वेशन 3 आहे, 8 ने मल्टिप्लाय केलं 8x, इथे पहा इथे 8x, इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 8 3 जा 24y आणि 10ला पण 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सॉरी मी एक्सला 8 ने मल्टिप्लाय केलं 8x, 8 3 जा 24y आणि इथे पण 8 ने मल्टिप्लाय केल्यावर आले 80. हे इक्वेशन 5. आता इथे पहा माझं 4 आणि 5 हे इक्वेशनमध्ये माझा एक्सचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, म्हणजे आता मी काय करू शकते सबट्रॅक्शन, कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, साइन चेंज झाले पाहिजे तरच कॅन्सल होतील. मग मी काय केलेलं आहे फिफ्थ इक्वेशन मी 5व्या इक्वेशनला 4थ्या इक्वेशनमधून मायनस केलेलं आहे, म्हणजे 4थ्या इक्वेशनमधून 5व्या इक्वेशनमधून 4थं इक्वेशन मायनस केलेलं आहे. 4थ्या इक्वेशनमधून 5व्या इक्वेशनचे कोएफिशियंट मोठे आहेत म्हणून 5व्या इक्वेशनमधून 4थं इक्वेशन मी सबट्रॅक्ट करणार आहे. लिहिलं काय सबट्रॅक्टिंग 4th इक्वेशन बाय 5th, 5thमधून 4th मायनस केलेलं आहे. मग 5th इक्वेशन राईट केलं, 4th इक्वेशन राईट केलं आणि पहिलं काम काय केलं आहे की साइन चेंज केले. -8x, -y, -11, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, 24 मायनस हा 1y 23y = 80 - 11 69. आता हे 23 मल्टिप्लायला आहेत ते होतील डिवाइड बाय y = 3. ही व्हॅल्यू मला मिळालेली आहे. आता y = 3 ही व्हॅल्यू मी कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप करते आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड. आता पहा y = 3 ही व्हॅल्यू मी इक्वेशन 3मध्ये पुटअप केलेली आहे. इक्वेशन 3 आहे x + 3y = 10. yच्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत yची व्हॅल्यू 3. x + 3 × 3 = 10. 9 पुढच्या स्टेपला हे 9 पॉझिटिव्ह आहेत ते होतील निगेटिव्ह आणि x = 1. म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे 1 and 3. इझी आहे हे इक्वेशनसुद्धा. आता 7 हे एक्झाम्पल पण इझी होतं. आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचं इक्वेशन पहा. 99 एक्झाम्पल पहा. 99x + 101y = 499. इकडे 101x + 99y = 501. ज्यावेळी असं एक्झाम्पल येतं इक्वेशन 1 इक्वेशन 2 पहा
कसा आहे एक्झाम्पल, तर यांचे कोएफिशियंट अपोजिट आहेत. फर्स्ट इक्वेशनचा जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनच्या वायचा आहे. फर्स्ट इक्वेशनच्या वायचा जो कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनच्या एक्सचा कोएफिशियंट आहे. अशा वेळी कोणताही विचार न करता पहिल्यांदा ह्या दोन्ही इक्वेशन्सची करायची ॲडिशन, नंतर करायचं सबट्रॅक्शन. पहा मी आता काय सांगितलं, अपोजिट असतील. एक्सचा असेल फर्स्ट इक्वेशनचा, सेकंडचा वायचा असेल. फर्स्ट इक्वेशनच्या वायचा असेल, सेकंड इक्वेशनच्या एक्सचा असेल, म्हणजे अपोजिट कोएफिशियंट सेम असतील. त्यावेळी काय करायचं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची करायची ॲडिशन आणि नंतर करायची सबट्रॅक्शन. पाहूया. ॲडिशन केली आपण फर्स्ट अँड सेकंड इक्वेशनची. ॲडिशन आलेले आहे 200x + 200y = 1000. इथे पहा सेम कोएफिशियंट आलेले आहे 200 म्हणून मी ह्या इक्वेशनला 200 ने डिवाइड करणार आहे. पहा ह्या इक्वेशनला मी 200 ने डिवाइड करणार आहे. इक्वेशन काय मिळेल, 200x ला 200 ने डिवाइड केले x राहील, लिहिलाय. 200y ला 200 ने डिवाइड केले राहिले y, आणि 1000 ला पण 200 ने डिवाइड केले राहतील 5. लिहिलं काय मी, डिवायडिंग बोथ साइड बाय 200. राहिले काय इक्वेशन, x + y = 5. हे आपलं थर्ड इक्वेशन. सेम तसंच आता दोघांची करायची सबट्रॅक्शन. बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन काय करायचे आहे, आता सबट्रॅक्शन आहे तसं राईट करून घेतले, साइन चेंज केले. हा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. 99x - 101x 2, परंतु बिगर नंबर साइन निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह 2x. 100 - 99 2y = 501 - 499 2, आणि बिगर नंबर साइन 501चं साइन आहे निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह 2. आता इथे पहा कोएफिशियंट सेम आहे 2 2. मग मी काय करणार आहे, डिवायडिंग बोथ साइड बाय 2. 2 ने डिवाइड करणार आहे. इथे मी 2 ने डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केलं तर साइन जाणार नाही. 2 ला 2 कॅन्सल होईल, निगेटिव्ह x प्लस 2 ला 2 कॅन्सल होईल y, आणि 2 ला 2 1 जा 2 म्हणून इथे -1. आता काय करायचं पहा, इक्वेशन 3 काय मिळालं आहे आपल्याला, इथे पहा x + y = 5. इक्वेशन 4 काय मिळालं, निगेटिव्ह x + y = -1. इथे कोएफिशियंट सेम 1 1, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे जर मी इक्वेशन 3 आणि 4 ची ॲडिशन केली तर x ला x काय होणार आहे, कॅन्सल. म्हणून मी इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड नाही, इक्वेशन थर्ड अँड फोर्थ, इक्वेशन थर्ड अँड फोर्थची काय केलेली आहे, ॲडिशन केलेली आहे. x + y = 5, निगेटिव्ह x + y = -1. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतील. 1y + 1y 2y = 5 - 1 4. y मल्टिप्लायला असलेले 2 डिवाइड बाय होतील, आणि इथे 2 ने 4 ला डिवायडेशन केल्यावर 2 2 जा 4. y आलेले आहेत 2. आता इथे पुढे y आलेले 2 हे कुठल्याही इक्वेशनमध्ये पुटअप करून आपण x ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. इझी एक्झाम्पल आहे. पहा आता मी थर्ड इक्वेशनमध्ये y 2 ही व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. x + y = 5 हे आपलं थर्ड इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये पहा x + y ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 2. मग 2 आणि इथे लिहिले, पुढे हे पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह झाले, x = 3. सोल्युशन लिहिलेलं आहे आपलं, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 2. 3 and 2. लास्टचं एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचं एक्झाम्पल पहा. 49x - 57y = 172. फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन 57x - 49y = 252. सेकंड इक्वेशन. मी काय सांगितलं, अपोजिट कोएफिशियंट असतील तर करायची एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन, तिथून पुढे ठरवायचं. आता पहिल्यांदा करूया आपण ॲडिशन. ॲडिशन केली दोन्ही इक्वेशन्सची, आलेले आहे 106x - 106y 424. इथे सेम साइन असल्यामुळे ॲडिशन झालेले आहे. आता 106 106 सेम कोएफिशियंट म्हणून
काय केलं, डिवायडिंग बाय 106. 106 डिवाइड केलं तर राहतील x मायनस वाय. 424ला 106ने डिवाइड केलं तर राहणार आहेत 4. 6 4 जा 24 म्हणजे किती येतील 4. 106 इंटू 4 केलं तर तुम्हाला मिळतील 424. मग x मायनस वाय इज इक्वल टू 4 हे आपलं थर्ड इक्वेशन. आणि काय केलेलं आहे आपण, डिवायडिंग बोथ साइड बाय 106 म्हणून आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता करायचे आहे दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन करताना पहिल्यांदा साइन चेंज केले. हे निगेटिव्ह झालं आहे, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. आता पहा इथे वेगवेगळी साइन आहेत, मायनस होईल. 57 मायनस 49 8 राहतील आणि मोठ्या नंबरचं साइन निगेटिव्ह. निगेटिव्ह 8x. 57 मायनस 49 8 राहतील, परंतु इथे मोठ्या संख्येचं साइन निगेटिव्ह. निगेटिव्ह 8y. पुढे सेम 172 252 मायनस 172 केले 80 आले आणि बिगर नंबर साइन मायनस. आता इथे काय करायचं, सेम कोएफिशियंट आलेला आहे 8 म्हणून 8ने डिवाइड केलं. राहिले काय, निगेटिव्ह x निगेटिव्ह y. 80ला x 8ने डिवाइड केले 10 राहिले, निगेटिव्ह 10. डिवायडिंग बोथ साइड बाय 8. आता थर्ड इक्वेशन पहा, इथे आहे थर्ड इक्वेशन, इथे आहे 4 इक्वेशन. इथे निगेटिव्ह x आहे, इथे पॉझिटिव्ह x आहे. काय होईल, ॲडिशन केली थर्ड आणि फोर्थ इक्वेशनची तर x ला x कॅन्सल होईल. म्हणून काय लिहायचं, ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. आता आपण इथं थर्ड इक्वेशन आणि हे फोर्थ इक्वेशन राईट करून घेतलेलं आहे. x मायनस वाय इज इक्वल टू 4 हे थर्ड इक्वेशन. निगेटिव्ह x मायनस वाय इज इक्वल टू निगेटिव्ह हे फोर्थ इक्वेशन. अपोजिट साइन आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, x ला x कॅन्सल होईल. आणि इथे पहा 1y 1y 2y नंबरला असलेलं साइन निगेटिव्ह 2y इज इक्वल टू 10 मायनस 4 6 आणि बिगर नंबर साइन निगेटिव्ह 6. आता हे निगेटिव्ह 6 आणि हे निगेटिव्ह 2yला मल्टिप्लायला आहे ते होतील डिवाइड बाय. y इज इक्वल टू 6ला 2ने डिवाइड केलं 2 3 जा 6 आणि सेम साइन असल्यामुळे डिवायडेशनला पॉझिटिव्ह साइन येईल म्हणून y इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता y इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप करायची. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन थर्ड. ठीक आहे, आपण इक्वेशन थर्डमध्ये काय केलेलं आहे, y इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. मग x मायनस 3 yच्या जागेवर 3 इज इक्वल टू 4. निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3 झाले म्हणून आलेले आहेत x इज इक्वल टू 7 आणि आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे 7 and 3. अख्खा प्रॅक्टिस सेट इझी आहे. नसेल समजला तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता आणि समजून घेऊ शकता. व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. होपसो तुम्हाला समजेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.